संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। भवानी पेठमधील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। हडपसर दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असणार आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे। लाखो वारकरी विठुनामाचा गजर करत खरं तर अवघड दिवेघाट पार करतायत। तर पुण्यातून आज पालख्यांचं प्रस्थान होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रियंका, आज दोन्ही पालख्या खरं तर पुण्यातून मार्गस्थ होत आहेत पंढरपूरकडे। लाखो वारकरी देखील मार्गस्थ झालेले आहेत। काय सध्या वातावरण आहे? श्वेता, हेची ध्यान देगा देवा तुझा विसर न व्हावा, ही जी भावना आहे आज वारकऱ्यांमध्ये ती बघू शकतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता याच मार्गाने मार्गस्थ होतीये। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर ही पालखी आता पुढच्या दिशेने रवाना होतीये आणि पुढे त्यांचा मुक्काम आता सगळ्यात आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून ते निघालेले आहेत नानापेठमधून। त्यानंतर भैरोबा नाला इथे एक विसावा असणार आहे आणि त्यानंतर सरळ हडपसर इथे एक दुसरा विसावा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असणार आहे। आज दिवसभराचा जर पालखीचा प्रस्थान सोहळा बघितला तर त्यानंतर मांजरी फार्म आणि शेवटी जो मुक्काम आहे तो लोणी काळभोर इथे असणार आहे। लोणी काळभोर इथे एक मंदिर आहे कदमवाक वस्तीला, तिथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा विसावा तिथे होणार आहे। लाखो वारकरी भक्त आपण पाहू शकतो या रस्त्याने मार्गस्थ होत आहेत। पंढरपूरची ही एकच आस आता सगळ्या वारकऱ्यांना लागलेली आहे। मोठ्या संख्येने वारकरी पालखीच्या पुढे चालत चालत येत आहेत। आत्ताच मानाचे अश्व पुढे गेलेले आहेत आणि काही क्षणामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही या ठिकाणी येईल आणि मग पुढे हडपसरच्या दिशेने ती मार्गस्थ होणार आहे। अनेक जे पुण्याचे देखील लोक आहेत, जे या भागात राहणारे लोक आहेत, ते या वाटेवर येऊन थांबले आहेत जेणेकरून वारी करता नाही आली तरी या पादुकांचं दर्शन त्यांना घेता यावं, वारकऱ्यांचं दर्शन त्यांना घेता यावं। हा वारीचा अनुभव काही मिनिटांसाठी का होईना, काही तासांसाठी का होईना त्यांना घेता यावा म्हणून आज सगळे या भागात राहणारे लोक या वाटेवर येऊन थांबलेले आहेत। त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान ठेवण्यात आलेलं आहे। लोक आपापल्या परीने जसं जमेल तसं आपल्या कुवतीनुसार या वारकऱ्यांना बऱ्याच खाण्याच्या गोष्टी देखील वाटतात, पाण्याचं देखील वाटप होत आहे। वारकऱ्यांना कुठलाही त्रास या वाटेत होऊ नये याची देखील काळजी घेण्यात येते। थोड्याच वेळात आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या वाटेला येईल आणि मग इथून ती पुढे हडपसरकडे रवाना होणार आहे। पुण्याचा 2 दिवसाचा पाहुणचार घेतलेला आहे आणि आता वारकरी अगदी आनंदाने आपल्या पंढरीच्या दिशेने लागलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा सगळा सोहळा सुरू आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये महिला वारकरी देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्यांच्यासाठी देखील प्रशासनाने एक व्यवस्था वेगवेगळी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून महिला वारकऱ्यांना देखील त्रास होऊ नये, हा देखील त्यात महत्त्वाचा मुद्दा। लहान लहान वारकरी तुम्ही बघितले, अगदी सुंदर वारकऱ्यांचा पोशाख घालून ते वारकरी आलेले आहेत आणि छोटासा टाळ घेऊन छोटेसे वारकरी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असतील। ज्यांना अजून बोलता येत नाही इतके छोटे छोटे वारकरी या वारीत सहभागी होण्यासाठी आलेले आहे आणि हीच वारकरी संप्रदायाची परंपरा हे छोटे छोटे वारकरी पुढे नेतील, कारण त्यांना लहानपणीपासूनच या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांचे आई वडील देण्याचा प्रयत्न करतात, शिकवण्याचा प्रयत्न करतात। तर अशा पद्धतीने सगळा आज वरती सोहळा असा सुरू आहे। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत।